फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीपशिवरकरमध्ये. तर फ्रेंड, आज आहे रविवार आणि आज आम्ही रविवारची सुट्टी एन्जॉय करायला जाणार आहोत. तर जाण्याची शक्यता बहुतेक मुरुड जंजिरा किंवा अलिबाग आहे आणि कुठेही जाऊ शकतो, कारण आम्ही अजून काय ठरवलेलं नाही. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर असा निसर्गरम्य ठिकाण पाहायला मिळेल आणि बीचेस पाहायला मिळतील. तर फ्रेंड, चला व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड, आता आपण आहोत डिगी जंगल जेटीवर. ही डिगीची जेटी आहे. समोर जेटी दिसते ती जुनी जेटी आहे. तिथे अशा पहिल्या तर लागायच्या आगरदांडा आणि राजपुरीला जायला. आता त्या बोटी आहेत ते आपल्याला जंजिरा किल्ल्यात जातात डायरेक्ट डिगीतून. आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. पूर्ण गाड्या वेटिंगला लागलेल्या आहेत. आपल्याला 30पर्यंत गाड्यांची लाईन लागलेली आहे इथपर्यंत. आणि जंगल जेटी फुल भरून अर्ध्या गाड्या ते थांबलेल्या दिसतील आपल्याला, जे दुसऱ्या बोटीतनं येतील. आपल्यासमोर डिगी कोलीवाडा आहे, जो मच्छीमारीसाठी फेमस आहे. आणि वर्षाचे 12 महिने आपल्याला डिगी कोलीवाड्यातील मासे आपल्याला मिळतात. पावसाळी होड्या चालू असतात, कारण ही आपल्याला एवढी मोठी डिगीची खाडी दिसते. समोर आपल्याला जंजिरा किल्ला दिसतोय. तर राजपुरी आपली जंगल जेटी तिकडे जाईल, आगरदांडा. ही जी बोट आपल्याला आता आहे ती जंजिरा किल्ल्यात जाईल. रविवार असल्यामुळे पर्यटक भरपूर आहेत जंजिरा किल्ला जाण्यासाठी. आणि इतर मुरुड जंजिरा असे करत गाड्या जातात. अलिबाग, पुणे वेणे साईड जातात, मुंबई साईड जातात, नाशिक साईड जातात. त्याही गाड्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि खूप फिरण्यासारखा मार्ग आहे हा. समुद्रकिनारे मार्ग रस्ता असल्यामुळे लोक हा रस्ता पसंत करतात जाण्यासाठी. जंगल जेटीमध्ये गाडी लावण्यासाठी आपल्याला 10 मिनटे तरी जातात. आणि ही जंगल जेटी ही तिच्या टायमावरच सुटते. आपल्याला अर्ध्या तासांनी जंगल जेटी आहे पलीकडे जाण्यासाठी आणि येण्यासाठी. एक जंगल जेटी इकडनं सुटते, एक जंगल जेटी आगरदांडा जेटीवरनं सुटते. आता झालो तर आम्ही तिकडनं आलो डिगीवरनं इकडे आपला आगरदांडा जंगल जेटी. असा करत आपल्याला राजपुरी रस्ता लागतो मुरुड जायला. आणि हा राजपुरी किल्ल्याजवळ यायला रस्ता आहे आपल्याला समोरना, जो आपल्याला समोर ती मस्जिद दिसते, भरपूर जुनी मस्जिद आहे ती. तर तिथून आपल्याला हा राजपुरी रस्ता आहे. आणि आगरदांडा ते राजपुरी हा 5 किलोमीटर अंतर आहे. आणि राजपुरीवरनं मुरुड 3 किलोमीटर आहे. आणि आपल्याला जिकडनं सरळ जायचं असेल तर आपल्याला तिथून 9 किलोमीटर मुरुडला. राजपुरी करत असा आलो. किल्ल्याच्या एकदम जवळनाच रस्ता आहे हा आपला जंजिरा किल्ला. आणि हे आहे खोरा, मुरुड जंजिराचा खोरा बोलतात. तिथनं पण आता तर चालू केलेली आहे, जे आपल्याला डायरेक्ट थोडी जी बघा हे समोर दिसते ना, अशी तर आपल्याला आता खोऱ्यातनं चालू झालेली आहे. तर लोक पहिले तिथून जायची सेलबोट, जी आपल्याला सेलबोट दिसते जे हवेवर चालते. तर आता लोक खोऱ्यातून जातात जास्त करून, कारण तिकडनं आपल्याला ही तर आहे इंजिन बोट. तिथून आपल्याला डायरेक्ट किल्ल्यात नेते. किल्ल्यातून रिटर्न आपल्याला 1 पाऊण तास आणि रिटर्न आपल्याला इथं आणून सोडते. आणि ह्या डोंगराच्या कडेला आपल्याला कालिका मातेचं मंदिर आहे. आणि ही आहे राजपुरी गाव आहे. आणि आपल्याला हा देगीचा खाडी दिसते, जे आपण आता तिथून आलो जंगल जेटीने. फ्रेंड्स, आता आम्ही आलो मुरुड खोऱ्यात. आणि इथं आपल्याला पाठीमागे तुम्हाला टुरिस्ट लोकांच्या गाड्या पाहायला मिळत असतील. आणि इथून जातात आपला मुरुड जंजिराला बोटी. हे आहे मुरुड खोरा.
जेटी ही आता आपल्याला मुरुड जंजिऱ्याला जाण्यासाठी आपल्याला इकडे आता होड्या चालू केल्या आहेत. ती जेटी आहे आणि भरपूर सोयीस्कर आता आपल्याला इकडे होणार आहे मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. तर ही आता बोट सुटली आहे, ती मुरुड जंजिरा किल्ल्यात जाणार आहे आणि सर्वांना लाईफ जॅकेट घातलेलं आहे. आणि समोर आपल्याला मुरुड जंजिरा किल्ला दिसत आहे. फ्रेंड्स, इकडे समोर आपल्याला कालिका मंदिरचं खोऱ्यात म्हणजे कातलामध्ये कालिका मंदिर आहे छोटासा आणि भरपूर जागृत देवी आहे ती कालिका. आणि भरपूर अशी मोठी जेटी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा आपला मुरुड जंजिरा आपल्याला समोरच दिसतं. आणि आपल्याला तिकडनं जायचं असेल तर सेलबोट, मगाशी पण बोललो होतो तिकडनं जायचं असेल तर आपल्याला सेलबोट आहेत राजपुरी गावातून. पण त्यापेक्षाही सोयीस्कर आपल्याला इथून आहे. तर आपल्याला ही अशी इंधनवाली बोट आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ही बोट आपल्याला मुरुड जंजिऱ्याला घेऊन जाते आणि रिटर्न घेऊन येते. फ्रेंड्स, आता ही बोट किल्ल्यातून आलेली आहे जंजिरा किल्ला आणि ही आता इकडे लागणार आहे खाली. पर्यटक पाहायला मिळतील. आज रविवार असल्यामुळे फुल गर्दी आहे आणि ही आत्ताच मोठी जेटी बांधलेली आहे आणि खूप अशी सोय आपल्याला सुविधा आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे आता ओटी लागल्यामुळे पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. पंख्याच्या ज्या गोल प्रेशरनी जो पाणी वर येतं तर आपल्याला सगळी वाळू वर येते पाहायला मिळते. त्याची होडी लागते इथे आणि इथूनच भरून जाते. थोडा वेळापूर्वी जी होडी सुटली होती ती आता तिकडे चालली आहे. आणि हे राजपुरीवरनं आपण आता जो टेकडीवरनं मग अशी आपण शूट केला होता तो तिकडनं गेला होता. असा करत आपल्याला मुरुड जंजिरा म्हणजे मुरुड जंजिरा जी सिटी आहे मेन तिथे यावे लागते. आणि तिथनं लेफ्ट साईडला आपल्याला इकडं हा खोरा लागतो. हे आपल्याला राजपुरी जाताना आपल्याला हा पहिला खोरा लागतो. आणि खोऱ्यातनं भरपूर सोयीस्कर आपल्याला किल्ल्यात जायला सोय केलेली आहे, सुविधा केलेली आहे होडीची. इकडे आपल्याला पाहायला मिळतो एक जरा कोलीवाडा. हा रस्ता आपल्याला मुरुड सिटीमध्ये जातो आणि हा रस्ता जातो आपल्याला राजपुरी आणि मुरुड कोलीवाडा आहे. इथे आपल्याला समोरच मच्छी मार्केट आहे आणि इथूनच आपल्याला मुरुड सिटीमध्ये जायला भेटतो. समोर नाही जाऊ शकतो सरळ. आणि समोर आपल्याला मुरुड बीच पाहायला मिळतो. फ्रेंड्स, आता मी आहे मुरुड जंजिरा बीचवर आणि हे आहे मुरुड बीचचा मेन गार्डन. आणि जे नवीन पॉईंट केलेले आहेत ते आपल्याला पलीकडे पाहायला मिळतील. हे बीचचा मेन गार्डन आहे जुना. तर आता आपल्याला बीचवर भरपूर ATV आणि बोटिंग पाहायला मिळतील. जसं आपल्याला श्रीवर्धन बीचवर पाहायला मिळतं तसं आपल्याला ह्या बीचवर पाहायला मिळणार आहे. रिवाजीत आणि ऐश्वर्या खाली उतरले आहेत बीचवर. आणि मेन जे पॉईंट केलेले आहेत ना ते पलीकडे आहेत, ते आपण थोड्या वेळाने पाहू. आपल्याला बीचवर अशी सफेद वाळू पाहायला मिळते. पूर्ण वाळू ही याची सुकलेली आहे. जेव्हा ही वाळू ओली होते तेव्हा परत आपल्याला ही काला कलरनी दिसून येते. आणि बीचच्या कडेला आपल्याला इथे सगळे माडाचे झाड, नारळाचे झाड पाहायला मिळतात. आणि सर्व तिथे कॉटेज आहेत, आपल्याला रिसॉर्ट आहेत, बांबू हाऊस आहे. या ठिकाणी पण आपल्याला म्हणजे बीचच्या किनाऱ्यालाच आपल्याला सर्व हॉटेल पाहायला मिळतात. आणि पलीकडे आपल्याला पूर्ण कोलीवाडा लागतो, नाका लागतो मेन मुरुड सिटीचा. तिथपर्यंत आपल्याला हॉटेल आणि रिसॉर्ट अवेलेबल आहेत. आणि हे आहे मुरुड बीच. समोर आपल्याला एक जरा कोलीवाडा पाहायला मिळतो आहे. आणि हे ATV राईड आपल्याला पाहायला मिळतील. इथे बोटिंग आहेत. फ्रेंड, आपल्याला इथे श्रीवर्धन बीचसारखं उंट पाहायला मिळतात. त्याचे पण आपल्याला इकडे राईड पाहायला मिळेल, ATV राईड पाहायला मिळेल, घोड्याची राईड पाहायला मिळेल, बोटिंग आहेत. बोटिंग अवेलेबल आहेत. आपल्याला विविध प्रकारे आपल्याला बोटिंग करता येते इथे. आणि हे बॅटरीवर आपल्याला इथे कार पाहायला मिळतात. तर आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये कार पाहायला मिळतील जे रिमोटवर चालतात.
आता सर्व आपले ATV वाले बीचवर येत आहेत ATV राईड लावायला. तिथे पण आपल्याला ATV पाहायला मिळतील. इथे इलेक्ट्रॉनिक कार पाहायला मिळतात लहान मुलांच्या. लांब लचक आपल्याला हा बीच पाहायला मिळतो. श्रीवर्धन बीच सारखा भरपूर लांब आहे. आणि आपण बोटिंग जेटस्की आहे, बनाना राईड पाहायला मिळतो आपल्याला. स्लीपर आहे, बंपर आहेत, स्पीड बोट आहेत. भरपूर प्रकार आपल्याला बोटिंगमध्ये पाहायला मिळतील. इथे घोड्याची राईड पाहायला मिळेल आपल्याला. फ्रेंड, मुरुड बीच असं आहे की जास्त पब्लिक इकडे कोण थांबत नाही, कारण का हा मेन सेंटरलाच पडतो. सुरुवातीला आपला अलिबाग बीच आहे, त्यानंतरच आपल्याला काशीद बीच लागतो, जो येता जाता आपल्याला रस्त्याला टच आहे. त्यामुळे पब्लिक तिकडे थांबतो आणि सूर्य झाड आहेत, तर पर्यटकांना भरपूर आकर्षित करतो बीच. आणि हा जो बीच आहे मुरुड, हा आपल्याला सेंटरला पडतो, कारण का पुढे जंजिरा किल्ला आहे. त्यामुळे इथं पब्लिक कोण जास्त थांबत नाही, सरळ जातो तो जंजिरा किल्ला. थोडा भरपूर 10% पब्लिक जो असतो येणारा जाणारा, तो पब्लिक आपल्याला ह्या बीचवर उतरलेला पाहायला मिळतो. तरी पण भरपूर गर्दी आहे रविवार असल्यामुळे. फ्रेंड, महाराष्ट्रामध्ये बोललात तर बैलगाडाचा नाद भरपूर आहे. तर आपल्याला इथे ह्या बीचवर नेहमी तुम्हाला बैलगाडाची प्रॅक्टिस करताना लोक पाहायला मिळतील. आणि इथे शर्यती असते बैलगाडीची, तर त्याचीच काहीतरी प्रॅक्टिस असणार याची. आणि ही आहे ATV पाहायला मिळते. लहान मुलांसाठी इलेक्ट्रॉनिक कार आहेत. काय राईड आहे याची? 100 रुपये राईड आहे कारची. इलेक्ट्रॉनिक रिमोटवर आहे.